नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ज्या गायी संगोपन आपण जे करतो तर त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त आढळणारी जी समस्या म्हणजे आपल्या पशूंची जी गर्भधारणेची समस्या आहे किंवा पशूंमध्ये प्रजननाच्या समस्या असतील किंवा ज्याला आपण वंध्यत्वाची समस्या म्हणतो, तर या समस्येबाबत याची जी कारणे आहेत याबाबत माहिती घेणार आहोत किंवा याच्या ज्या उपाययोजना आहेत याबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण जर पाहिला तर आपल्याला आपल्या गोठ्यावरती या ज्या सर्व समस्या येतात या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होईल। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये गर्भधारणा न होण्याचे पहिले कारण म्हणजे आपण आपल्या पशूंना जो आहार देतो तो असंतुलित आहार किंवा अपूर्ण आहार। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरासाठी जे पोषक घटक पाहिजे असतात किंवा जे विटॅमिन्स पाहिजे असतात, जे मिनरल्स पाहिजे असतात, ते जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये नसतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना या वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होऊ शकतात। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये गर्भधारणा न होण्याचे दुसरे कारण म्हणजे आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन होणे किंवा आपल्या पशूंच्या जननेंद्रियाचे त्यांना कुठले विकार होणे, यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ट्रायकोमोनास किंवा ब्रुसेला यांसारख्या जर जीवाणूंचा संसर्ग झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये गर्भधारणा न होण्याचे पुढचे कारण म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर हार्मोनचे इम्बॅलन्स झाले किंवा असंतुलन झाले तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला वंध्यत्वाच्या समस्या या निर्माण होऊ शकतात। तसेच पशुपालक मित्रांनो, पुढील कारण म्हणजे आपले जर पशूंमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे संसर्गजन्य आजार होत असतील किंवा आपले पशु वारंवार आजारी पडत असतील तर या पशूंमध्ये सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्याला या गर्भधारणेच्या किंवा वंध्यत्वाच्या समस्या पाहायला मिळतात। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये गर्भधारणा न होण्याचे पुढील कारण म्हणजे प्रजनन व्यवस्थापनातील चुका। तर यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गायीला ज्या सिमेंटची ज्या स्ट्रॉची निवड करतो तर त्या स्ट्रॉची क्वालिटी निकृष्ट दर्जाची असणे किंवा त्या स्ट्रॉमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गायीची जी AI करता तर ती चुकीच्या वेळी असणे किंवा पशुपालक मित्रांनो वळूची निवड चुकीचे करणे, या समस्यांमुळे देखील पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या गायीमध्ये वंध्यत्वाच्या समस्या या निर्माण होऊ शकतात। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये गर्भधारणा न होण्याचे पुढील कारणे म्हणजे आपल्या पशूंच्या म्हणजेच आपल्या गायीच्या शरीरावर जर कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल, यामध्ये मग वातावरण बदलाचा तणाव असेल किंवा आपले पशु वारंवार आजारी पडत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये इतर कुठला तणाव असेल तर या तणावामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात। तसेच पशुपालक मित्रांनो, पुढील कारण म्हणजे आपल्या गायीमध्ये जर वारंवार गर्भपाताच्या समस्या असतील तर त्यामुळे देखील आपल्या गायीला प्रजननाच्या समस्या किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, त्या पुढील कारण म्हणजे आपण जर आपल्या गायीला चुकीच्या औषधांची निवड केलेली असेल त्यामुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या गायीला गर्भधारणा होण्यासाठी या समस्या निर्माण होऊ शकतात। यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या ज्या सर्व समस्या पाहिल्या आहेत या आपण टाळण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या गायीची जी प्रजननाची समस्या आहे किंवा वंध्यत्वाची समस्या आहे ती आपण दूर करू शकतो। आता आपण पाहूया की आपण आपल्या गायीमध्ये कुठल्या उपाययोजना करायच्या की ज्यामुळे आपल्या गायीला या ज्या सर्व समस्या आहेत किंवा हे जे कारण आहेत हे आपण आपल्या गायीमध्ये दूर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये या ज्या समस्या येतात तर या दूर करण्यासाठी आपण सर्वात पहिली जी उपाययोजना आहे ती म्हणजे आपण आपल्या गायीला सकस चारा, सकस आहार देणे हे खूप गरजेचे आहे। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गायीला मिनरल्सची किंवा विटॅमिनची किंवा इतरही कुठले जे पोषक घटक आहेत त्यांची जर आपण आपल्या गायीला पूर्तता केली तर पशुपालक मित्रांनो आपल्या गायीमध्ये या ज्या वंध्यत्वाच्या समस्या आहेत
त्या कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळेल। तसेच पशुपालक मित्रांनो, दुसरी उपाययोजना म्हणजे आपण आपला जो गोठा आहे तो स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचे आहे। त्यासोबतच आपल्या गोठ्यावरती आपण जर कुठल्याही संसर्गजन्य जे आजार असतील त्यांचे जर व्हॅक्सिनेशन वेळच्या वेळी केले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जे व्हायरल डिसीज आहेत ते कमी करण्यासाठी यामुळे आपल्याला फायदा होईल। त्यामुळे आपल्या पशूंना गर्भपाताच्या समस्या असतील किंवा त्यांना शरीरावरती येणारा जो स्ट्रेस असेल तो यामुळे कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होईल। तसेच पशुपालक मित्रांनो, आपली पुढील जी उपाययोजना आहे ती म्हणजे आपण आपल्या पशूंची आरोग्य तपासणी जी आहे ती वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे। यामध्ये पशुपालक मित्रांनो, खास करून आपण आपल्या पशूंची जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत म्हणजेच त्यांचे जे प्रजनना संबंधितचा जो भाग आहे तो जर आपण वेळच्या वेळी तपासला तर आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल। किंवा आपल्या पशूंच्या जर गर्भपिशवीमध्ये कुठल्याही प्रकारचे जर इन्फेक्शन असेल तर त्या ठिकाणी आपण जर योग्य वेळी औषधांचा वापर केला तर त्या टाळण्यासाठी देखील आपल्याला नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल। तसेच पशुपालक मित्रांनो, या उपाययोजनांमधील पुढची उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंना माझावरती आल्यानंतर त्यांची जे कृत्रिम रेतन आहे किंवा नैसर्गिक रेतन असेल हे जे आहे ते योग्य वेळी जर केले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांची गर्भधारणा होण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीला गर्भधारणा होण्यासाठी आपण जी पुढची उपाययोजना पाहणार आहोत तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये जर हार्मोनचे जर इम्बॅलन्स झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण जे हार्मोनचे इंजेक्शन मार्केटमध्ये येतात त्यांचा जर वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हे जे हार्मोनचे संतुलन बिघडलेले आहे ते ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी यामुळे फायदा होईल। तसेच पशुपालक मित्रांनो, त्या पुढील उपाययोजना म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा तणाव येत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना जे काही मेडिसिन्स असतील, औषधं असतील किंवा सप्लिमेंट्स असतील तर त्यांचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे, जो तणाव आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल। त्यामुळे आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासाठी नक्कीच फायदा यामुळे पाहायला मिळेल। तसेच पशुपालक मित्रांनो, या पुढील उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंना जर गर्भधारणा झाली तर त्यानंतर त्यांना सकस आहार देणे हे खूप गरजेचे आहे। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंना ज्या गर्भपाताच्या समस्या येतात त्या दूर करण्यासाठी नक्कीच फायदा होईल। तसेच पशुपालक मित्रांनो, शेवटची आणि खूप महत्त्वाची उपाययोजना म्हणजे आपल्या गोठ्यावरती आपण जे वेटरनरी डॉक्टर्स बोलवतो ते जर अनुभवी असतील तर आपल्याला नक्कीच चांगले सल्ले त्या डॉक्टरांच्या माध्यमातून मिळतील। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये ज्या गर्भधारणेच्या समस्या येतात त्याची जी कारणं आहेत आणि त्याचे जे उपाययोजना आहेत याबाबत माहिती घेतलेली आहे। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती आपल्या गायीमध्ये जर गर्भधारणा होण्यासाठी कुठल्या समस्या येत असतील तर या ज्या उपाययोजना आहेत यांचा आपण वापर करून पहा, आपल्याला नक्कीच फायदा याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।